DHS रिलेटेड आणखीन एक अपडेट आलेला आहे. स्टाफ नर्स पदाच्या आणखीन प्रतीक्षा यादी लागलेली आहे 2 तारखेला आज. तसंच लॅब असिस्टंट आणि काही इतर पदाच्या पण याद्या लागलेल्या आहेत. एकूण विभागाचे किती याद्या लागलेल्या आहेत एकदा ते बघू. आणि लिस्टचा तोच इश्यू येतो आहे, साईट चालत नाही आहे आरोग्य विभागाची. तुम्ही हे आरोग्य विभागाच्या साईटवर जर आले, तुम्ही गुगलवर सर्च केलं, हे बघा सार्वजनिक आरोग्य विभाग, आणखीन पण साईट चालत नाही आहे, एरर येतो. ठीक आहे, तर लिस्ट जे आहे ते तुम्हाला NRHMच्या साईटवर मिळतील. ठीक आहे, कारण ते साईट चालत नाही आहे, तर NRHM साईटवर टाकतं. याच्या आधी पण त्यांनी तसंच केलेलं होतं, तर NRHMच्या साईटवर टाकतं. तर नेमकं कोणत्या कोणत्याच्या याद्या लागलेल्या आहेत बघू एकदा. याच्यामध्ये बघा वेटिंग 3 ग्रुप डी. ठीक आहे, हे आपलं DD ऑफिसचं नाही आहे, हे ZPचे आहेत. NRHMमध्ये काही दुसऱ्या ह्याच्या पण आहेत. तर लिस्ट ऑफ ग्रुप डी CS ऑफिस परभणी. ठीक आहे, हे परभणीची आहे, हे हिंगोलीची ग्रुप डीची CS ऑफिसचे. तर आपल्या जे DHS रिलेटेड ज्या याद्या आहेत त्या आपण बघू. फक्त हे बघा DD ऑफिस इथं लिहिलेलं आहे, हे एक लिस्ट लागलेली आहे. लिस्ट ऑफ ग्रुप C ऑफ हेल्थ इन्स्पेक्टर कॅडर DD ऑफिस छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, हे 2 तारखेला आज लागलेली. कोणती लागलेली? एक हेल्थ इन्स्पेक्टरची लागलेली आहे. त्याच्यानंतर ग्रुप Cमध्ये टेलिफोन ऑपरेटरची एक लागलेली आहे DD ऑफिस छत्रपती संभाजीनगरलाच 2 तारखेची. त्याच्यानंतर ग्रुप C लॅबोरेटरी असिस्टंटची एक लागलेली आहे, हे आजची 2 तारीख त्याची. आणि स्टाफ नर्सची पण लागलेली आहे गव्हर्नमेंट कोटा DD ऑफिस छत्रपती संभाजीनगर. म्हणजे संभाजीनगरच्या 4ही पण याद्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये याच्या आधी पण ज्या काही याद्या लागल्या होत्या DD ऑफिसच्या, तर ते पण तुम्हाला याच्यावर बघायला मिळतील. तर हे ठीक आहे, अदर भरपूर आहेत. NRHM नॅशनल मिशनचे आहेत, अहमदनगर हे रिजनल मेंटल हॉस्पिटलची ग्रुप डीची. ठीक आहे, तर जे कोणी अदर कॅडरचे पण असतील, हे बघा इथं सर्व याद्या लागलेल्या आहेत, तुम्हाला दिसून जातील. आणखीन कोणत्या विभागाच्या लागलेल्या आहेत ते. अकोलाची जी लागली होती मागे, मी ऑलरेडी हे टाकलेलं आहे 27 तारखेला, तर ही पण याच्यावर आहे, अकोलाची वगैरे टाकलेली त्यांनी. तर जर साईट चालत नसेल सध्या आरोग्य विभागाची, तर NRHMच्या साईटवर तुम्हाला ह्या मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणते कोणते लागले? टेम्पररी लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ, हे DHS औरंगाबाद हेल्थ इन्स्पेक्टरची आहे. ठीक आहे, ही हेल्थ इन्स्पेक्टरची एक यादी आहे जी आता मी तुम्हाला दाखवली होती. त्याच्यानंतर हे स्टाफ नर्सची. ठीक आहे, आता हे थोडं रोटेटिंगचा प्रॉब्लेम आहे. तर 30 तारखेची, हे बघा 30 तारखेच्या खाली साईनच्या खाली त्यांनी डेट पण लिहिली आहे, 30/9/24. 30 तारखेला त्यांनी ही केली होती. साईटवर आज टाकलेली आहे, साईन झाली असेल 30ला, पण साईटवर आज आलेली आहे यादी ही. तर फर्स्ट आहे गव्हर्मेंट स्टाफ नर्स गव्हर्मेंट ओपन WR ओपन वुमन्स रिझर्वेशन. तर त्याच्यामध्ये बघा मोनिका नावाची कॅन्डिडेट आहे, 118 मार्क्स ओपन WR वुमन्स रिझर्वेशन. SC कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे, पण ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, मार्क्स जास्त असल्यामुळे ओपनमध्ये गेलेलं आहे. तर 118ला गेलेलं आहे ओपनचं मेरिट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स गव्हर्मेंट ओपन जनरल. ओपन जनरलमध्ये बघा हा पण सेम SC कॅटेगरीचेच कॅन्डिडेट आहे, जे ओपनमध्ये गेलेलं आहे, 116 मार्क्स कट ऑफ गेलेला आहे ओपन जनरलचा. त्याच्यानंतर ओके VJWR वुमन्स रिझर्वेशन. VJWR प्रियंका नावाचे कॅन्डिडेट आहे, त्यांचं विजयमधून, हां ठीक आहे, विजयमधूनच फॉर्म भरलेला आहे त्यांनी, विजयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, 110 मार्क्सला सिलेक्शन झालेलं आहे विजयचा कट ऑफ. त्याच्यानंतर SBC जनरलचं बघा, SBC जनरलमध्ये मयुरी नावाचे कॅन्डिडेट आहे, SBC जनरल कॅटेगरी. त्यांनी फॉर्म SBCमधून भरला होता आणि SBC जनरलमध्येच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर 96 मार्कला मेरिट क्लोज झालेलं आहे SBCचं. तर हे 2 3 4 ठीक आहे, हे 4च कॅन्डिडेट आहेत. 4च जागा मे बी वॅकंट असतील, त्याच्यामुळे 4च जागांचं लावलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्याच्या याद्या लागल्या आहेत बघू, आणि टोटल याद्या किती लागल्यात मी ते पण सांगतो. हे लॅबोरेटरी असिस्टंटची जी एक यादी लागली होती ते पण बघा, ही पण यादी आहे. तुम्हाला सर्व याद्या हे व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील. व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेल मी, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तिथं हे सर्व याद्या टाकल्या आहेत. त्याच्यानंतर ही टेलिफोन ऑपरेटरची आहे, ठीक आहे, त्यांची पण यादी लागलेली आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तर मी टोटल याद्या सांगतो किती लागलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या. तर टोटल बघा, आता आपले 8 विभाग आहेत. 8 विभागापैकी आता याच्यामध्ये ओके चला, याच्यामध्ये 8 विभागापैकी आपल्याला ठाणे, पुणे,
त्याच्यानंतर लातूर, ह्या 3 विभागाच्या टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत. 3 लिस्ट कशा लागल्या आहेत? एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. पण ॲक्च्युली ठाण्याची ना आणखीन एक रिवाईज लिस्ट लागली होती 24 तारखेला समथिंग, मी ते पण टाकली होती. त्याला तुम्ही जे सेकंड लिस्ट लागली वेटिंग लिस्ट लागलेली आहेत ना, तर तुम्ही ठाण्याच्याला ते थर्ड वेटिंग लिस्ट पण कन्सिडर करू शकता, कारण त्यांनी सेकंड वेटिंग लिस्ट रिवाईज म्हणून नाव टाकलेलं आहे. पण ॲक्च्युली कॅन्डिडेटची नावं मी तुम्हाला त्यावेळेस पण दाखवलं होतं की कॅन्डिडेटचे नेम चेंज आहेत लिस्टमध्ये. ॲक्च्युली त्यांच्याकडून मिस्टेक झाली असेल, थर्ड वेटिंग लिस्ट त्यांना टाकायचं असेल, पण त्यांनी सेकंड वेटिंग लिस्ट असं नाव टाकलेलं आहे. पण ॲक्च्युली ठाण्याची थर्ड लागलेली आहे. मी ते पण यादी दाखवली होती, ते पण ग्रुपवर टाकलेली आहे. ठीक आहे, तर हे झाले 3 विभाग. त्याच्यानंतर राहिले अकोला आणि कोल्हापूर. ठीक आहे, अकोला आणि कोल्हापूर. तर या 2 विभागाच्या टोटल लागलेल्या आहेत 4 लिस्ट. टोटल 4 लिस्ट लागलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट. तर अशा टोटल 4 लिस्ट लागलेल्या आहेत या 2 विभागाच्या, अकोला आणि कोल्हापूरच्या. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जे लिस्ट लागलेले आहेत, आता औरंगाबाद पण त्याच्यात ॲड झालेलं आहे. आधी फक्त नागपूर आणि नाशिक हे 2च विभाग होते. त्याच्यानंतर आता आज लिस्ट लागली, त्याच्यामुळे औरंगाबाद पण त्याच्यातच ॲड होत आहे. औरंगाबाद पण. तर टोटल या विभागाच्या लागलेल्या आहेत 5 लिस्ट. तर 5 लिस्टमध्ये एक सिलेक्शन लिस्ट सगळ्यांची सुरुवातीची आणि 4 वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. तर आता मी जी तुम्हाला लिस्ट दाखवलेली ती आहे 4थी वेटिंग लिस्ट औरंगाबादची. आता औरंगाबादमध्ये तुम्ही म्हणाल फक्त गव्हर्मेंटचं फिमेलचंच दाखवलं तुम्ही. ठीक आहे, तर जागाच मी फक्त गव्हर्मेंट फिमेलची शिल्लक असेल, त्याच्यामुळे त्यांनी प्रायव्हेट फिमेलची लिस्ट लावली नसेल. मे बी प्रायव्हेट फिमेलच्या जागा आता भरल्या गेल्या असतील, त्याच्यामुळे प्रायव्हेट फिमेलची काही लिस्ट लावलेली नाही त्यांनी. फक्त गव्हर्मेंट फिमेलची, त्याच्यामध्ये 4 कॅन्डिडेट्सचे लिस्ट लावलेली आहे गव्हर्मेंट फिमेलची. प्रायव्हेट फिमेलची जागा नसेल, त्याच्यामुळे प्रायव्हेट फिमेलची लिस्ट लागली नाही. आता मेल कॅन्डिडेटचा तर प्रश्नच नाही, कारण औरंगाबाद डिव्हिजनमध्ये मेल कॅन्डिडेटला जागाच नव्हती, त्याच्यामुळे तिथे तर लिस्टचा विषयच नाही. ठीक आहे, तर आता क्लिअर झालं असेल टोटल किती लिस्ट लागलेल्या आहेत. 8 विभाग आहेत. 8 विभागापैकी प्रत्येकाला सांगतो 3 विभागाच्या. ठीक आहे, टोटल 3 विभागाच्या कोणते कोणते? ठाणे, पुणे आणि लातूर यांच्या टोटल 3 लिस्ट लागलेल्या आहेत. एक सिलेक्शन लिस्ट आणि 2 वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर अकोला आणि कोल्हापूर ह्या 2 विभागाच्या लागलेल्या आहेत 4 लिस्ट, एक सिलेक्शन लिस्ट आणि 3 वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर 3 विभागाच्या कोणते? नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद यांच्या टोटल 5 लिस्ट लागलेल्या आहेत. एक सिलेक्शन लिस्ट आणि 4 वेटिंग लिस्ट. तर असे टोटल 8 विभागाच्या इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या सर्व लिस्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जातील. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तिथं सर्व याद्या टाकलेल्या आहेत. साईट चालत नाही आहे, माहीत आहे मला. खूप जणांचे मेसेज वगैरे येतात, सर साईट चालत नाही आहे, लिस्ट मिळत नाही. तर ग्रुपवर मी सर्व लिस्ट टाकलेल्या आहेत, तुम्हाला सर्व लिस्ट मिळून जातील. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता.